मोबाईलचं व्यसन तुमचं आयुष्य शांतपणे नष्ट करत आहे. तुम्ही फक्त 5 मिनिटांसाठी फोन उघडता आणि अचानक 1 तास कधी गेला हेच कळत नाही. रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक रील पाहायची असते, पण घड्याळात 2 वाजलेले असतात. जर हे तुमच्यासोबतही होत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत, मोबाईलचं व्यसन नेमकं कसं तयार होतं, ते आपल्या मेंदूवर काय परिणाम करतं आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रभावी उपाय कोणते आहेत. आज मोबाईल ही गरज आहे, पण जेव्हा गरज व्यसन बनते, तेव्हा ती आपल्या वेळेवर, लक्षावर, नात्यांवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू लागते. आज अनेक लोक दिवसाला 5 ते 8 तास स्क्रीनसमोर घालवतात. आपण मोबाईल वापरत नाही, तर मोबाईल आपल्याला वापरतो. फोन ॲडिक्शन म्हणजे काय? फोन जवळ नसला की बेचैनी वाढते, वारंवार नोटिफिकेशन तपासायची इच्छा होते. काही काम करत असताना देखील सतत फोन हातात घेतला जातो. हीच फोन ॲडिक्शनची सुरुवात असू शकते. ही फक्त सवय नसते, तर ती हळूहळू मेंदूची सवय बनते. हे व्यसन नेमकं कसं तयार होतं? प्रत्येक नोटिफिकेशन, प्रत्येक लाईक, प्रत्येक मेसेज मेंदूमध्ये आनंदाची भावना निर्माण करतो. म्हणूनच पुन्हा पुन्हा फोन पाहावासा वाटतो. सोशल मीडिया ॲप्स अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात की आपण जास्तीत जास्त वेळ त्याच्यावर घालवावा. इन्फानाईट स्क्रोल, शॉर्ट व्हिडिओज, ऑटो प्ले हे जास्त वेळ धरून ठेवण्यासाठी असतात. फोन ॲडिक्शनचे दुष्परिणाम: लक्ष कमी होणे, काही मिनिटेही एका कामावर लक्ष केंद्रित होत नाही. ओव्हर थिंकिंग आणि एन्झायटी, सतत इतरांच्या आयुष्याशी तुलना सुरू होते. झोप खराब होते, रात्री फोन वापरल्यामुळे झोप उशिरा लागते. प्रोडक्टिव्हिटी कमी होणे, काम अर्धवट राहते, वेळ निघून जातो. नात्यांवर परिणाम: घरातले सगळे एकत्र बसलेले असतात, पण प्रत्येकजण स्वतःच्या स्क्रीनमध्ये हरवलेला असतो. तुम्ही ॲडिक्टेड आहात का? स्वतःला हे प्रश्न विचारा. उठल्याबरोबर फोन पाहता का? जेवण करत असताना फोन वापरता का? फोन नसला की बेचैन वाटते का? अभ्यास किंवा काम करताना वारंवार फोन तपासता का? झोपण्यापूर्वी 30 ते 60 मिनिटे फोन वापरता का? यापैकी बहुतेक प्रश्नांची उत्तर हो असतील, तर बदलाची वेळ आली आहे. फोन ॲडिक्शन कमी करण्याचे 8 उपाय. नंबर 1, सकाळची पहिली 30 मिनिटे फोन नको. नंबर 2, रात्री झोपण्याच्या 1 तास आधी फोन बाजूला ठेवा. नंबर 3, नोटिफिकेशन्स बंद करा. नंबर 4, स्क्रीन टाईम लिमिट सेट करा. नंबर 5, सोशल मीडिया ॲप्स होम स्क्रीनवरून काढून टाका. नंबर 6, मोबाईलऐवजी पुस्तक वाचा किंवा चालायला जा. नंबर 7, जेवत असताना फोन वापरू नका. नंबर 8, आठवड्यातून 1 दिवस डिजिटल डिटॉक्स करा. मोबाईल हा शत्रू नाही, पण त्याचा अतिरेक नक्कीच धोकादायक आहे. तुमचा वेळ, तुमचं लक्ष आणि तुमचं आयुष्य हे कोणत्याही ॲप्सपेक्षा जास्त मौल्यवान आहे. आजपासून एक छोटा निर्णय घ्या. फोनवर कमी वेळ आणि स्वतःसाठी जास्त वेळ. कारण तुम्ही फोनवर नियंत्रण ठेवलं तर तो एक साधन आहे, तर तुम्ही फोनवर नियंत्रण ठेवलं तर ते एक साधन आहे. पण फोनने तुमच्यावर नियंत्रण मिळवलं तर ते एक व्यसन आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सेल्फ इम्प्रूव्हमेंट व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.